नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. 25 प्रश्नांपैकी कमीत कमी 20 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याची सीमा गोवा राज्याशी संलग्न आहे? पर्याय पहा. तुमच्यासाठी 7 ते 8 सेकंद वेळ आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याची सीमा गोवा राज्याशी संलग्न आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्राचा नकाशा दिलेला आहे. पहा, सिंधुदुर्ग जिल्हा कोठे आहे? तर पहा, या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा आहे. या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि या जिल्ह्याला शेजारीच या ठिकाणी गोवा हे राज्य आहे. कोणतं राज्य आहे? गोवा. लक्षात ठेवा. प्रश्न काय आहे? व्यवस्थित वाचायचा आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याची सीमा गोवा राज्याशी संलग्न आहे? योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. पुढील प्रश्न पहा. उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर कोणते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लोणार सरोवर. उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर लोणार सरोवर. लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे लोणार सरोवर. लगेच कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न पहा. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात कधी झाली? लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात कधी झाली? कधी झाली? तर 1981. साल लक्षात ठेवा. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात 1981 या वर्षी झाली. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? कोणता पर्याय योग्य आहे? या ठिकाणी पहिला पर्याय आहे बंगालची फाळणी 1905. विद्यार्थी मित्रांनो, बंगालची फाळणी कधी झाली? 1905 या वर्षी झाली का? तर बरोबर आहे. बंगालची फाळणी 1905 या वर्षी झाली. दुसरा पर्याय पहा. मुस्लिम लीगची स्थापना 1906. विद्यार्थी मित्रांनो, मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? तर 1906 ला झाली का? बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा. सुरत अधिवेशन, काँग्रेस फूट 1907. विद्यार्थी मित्रांनो, सुरत अधिवेशन कधी भरलं होतं? 1907 मध्ये भरलं होतं का? बरोबर आहे. आणि याच अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली होती का? बरोबर आहे. आपल्याला विचारलं काय? खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? तर यापैकी सर्व. लक्षात ठेवा, तीनही पर्याय योग्य आहे. लगेच वहीमध्ये लिहून ठेवा. बंगालची फाळणी 1905, मुस्लिम लीगची स्थापना 1906 आणि सुरत अधिवेशन 1907. तीनही घटना खूप महत्त्वपूर्ण आहे. लक्षात ठेवा. यावर वारंवार पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. झोपेत जरी विचारलं तरी सुद्धा आपल्याला उत्तर यायला पाहिजे. ओके. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता? अयोग्य पर्याय विचारलेला आहे. म्हणजेच काय? चुकीचा पर्याय कोणता? पहा. बोलीभाषा, दैनंदिन व्यवहारातील भाषा. विद्यार्थी मित्रांनो, बोलीभाषा म्हणजे काय? दैनंदिन व्यवहारातील भाषा का? तर बरोबर आहे. दैनंदिन व्यवहारातील भाषा याला आपण बोलीभाषा असं म्हणतो. आपल्याला विचारलं काय? अयोग्य पर्याय कोणता? हा पर्याय तर बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा. प्रादेशिक भाषा, ठराविक प्रदेशात बोलली जाणारी भाषा. विद्यार्थी मित्रांनो, ठराविक प्रदेशात बोलली जाणारी भाषा याला काय म्हणतात? प्रादेशिक भाषा असं म्हणतात का? तर बरोबर आहे. ठराविक प्रदेशामध्ये बोलली जाणारी जी काही भाषा असते त्याला प्रादेशिक भाषा म्हणतात. दुसरा पर्याय बरोबर आहे. आपल्याला अयोग्य पर्याय पाहायचा आहे. तिसरा पर्याय पहा. प्रमाण भाषा म्हणजे काय? वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन, पाठ्यपुस्तके, शास्त्रीय दस्तऐवज यातील भाषा याला प्रमाण भाषा म्हणतात का? तर विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे. पहा, वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन, पाठ्यपुस्तके, शास्त्रीय दस्तऐवज यातील जी काही भाषा आहे
त्याला प्रमाण भाषा म्हणतात. म्हणजे या ठिकाणी तीनही पर्याय बरोबर आहे. आपल्याला विचारलं काय? अयोग्य पर्याय कोणता? एकही पर्याय अयोग्य नाही. म्हणून योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय यापैकी नाही. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. ओके. अयोग्य पर्याय विचारला आहे. सर्व पर्याय बरोबर आहे. म्हणून उत्तर आहे यापैकी नाही. पुढील प्रश्न पहा. 0.24 भागिले 0.4 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी भागाकार आपल्याला करायचा आहे. आता आपण भागाकार कसा करतो? तर आपल्या सोयीनुसार आपण भागाकार असा करतो. कसा? 0.24 भागिले 0.4. विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आहे? असं समजायचं की या ठिकाणी दशांश चिन्ह नाही, असं समजून आधी भागाकार करून घ्यायचा. पहा, आधी आपण 24/4 भागाकार करून घ्यायचा. पहा, 4 एक 4 आणि 4 सक किती? 4 सक किती? 24. उत्तर किती आलं? 6. आता काय करायचं आहे? या ठिकाणी वरती दशांश चिन्ह जे आहे त्याच्या उजवीकडे किती घर आहेत? तर या ठिकाणी 2 घर आहेत. खाली किती घर आहेत दशांश चिन्हाच्या उजवीकडे? तर 1 घर आहे. म्हणजे अंशस्थानी 2 घरं आहेत आणि छेदस्थानी 1 घर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, अंशस्थानी किती घर वाढवा आहे? अंशस्थानी किती घरं वाढवा आहे? म्हणजे 1 घर काय आहे? वाढवा आहे. पहा, या ठिकाणी 0.24 इथं 2 घरं आहे आणि खाली 0.4 या ठिकाणी एकच घर आहे. म्हणजे अंशस्थानी 1 घर एक्स्ट्रा आहे. 1 घर एक्स्ट्रा आहे म्हणून काय करायचं? आपण 6 सोडून म्हणजे 1 घर सोडून पॉइंट द्यायचा आणि अशा प्रकारे आलं आपलं उत्तर. म्हणून 0.6 हे झालं आपलं उत्तर. लक्षात ठेवा, अंशस्थानी जर 1 घर एक्स्ट्रा असेल तर आपण काय करायचं? ती संख्या पाहायची कोणती आहे आणि त्या संख्येच्या डावीकडे एक पॉइंट द्यायचा आणि 0.6 असं आपलं उत्तर द्यायचं. ओके. जर समजा अंशस्थानी 3 घरं आहेत आणि छेदस्थानी 1 घर आहे, मग अशा वेळेस काय करणार? तर काय करायचं? समजा या ठिकाणी आपलं उत्तर 6 असतं, 6 आहे, तर मग अंशस्थानी 3 घरं आहे, छेदस्थानी 1 घर आहे. अंशस्थानी किती घरं एक्स्ट्रा आहे? तर 2 घरं एक्स्ट्रा आहे. 2 घरं एक्स्ट्रा आहे म्हणून काय करायचं? 6 अजून एक 0 घ्यायचा आणि 2 घरं सोडून पॉइंट द्यायचा. हे झालं आपलं उत्तर. ओके. कारण का? अंशस्थानी 2 घरं एक्स्ट्रा आहे. तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे याचं योग्य उत्तर काय असणार आहे? 0.6. ओके. कारण अंशस्थानी 1 घर एक्स्ट्रा होतं. 1 घर एक्स्ट्रा होतं म्हणून 0.6 म्हणजे ह्या पॉइंटच्या उजवीकडे आपण काय केलं? 1 घर दिलं आणि इकडे पॉइंट घेतला. ओके. पुढील प्रश्न पहा. राजा केळकर ही वस्तू संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे? हा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. राजा केळकर ही वस्तू संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे पुणे. पुणे जिल्ह्यामध्ये राजा केळकर वस्तू संग्रहालय आहे. पुढील प्रश्न पहा. 1939 मध्ये काँग्रेस सोडल्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी कोणता पक्ष स्थापन केला? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे फॉरवर्ड ब्लॉक. लक्षात ठेवा, फॉरवर्ड ब्लॉक हा जो पक्ष आहे कोणी स्थापन केला? सुभाषचंद्र बोस यांनी केला. कधी केला? काँग्रेस सोडल्यानंतर, म्हणजेच 1939 या वर्षी. विद्यार्थी मित्रांनो, साल लक्षात ठेवा, 1939. पुढील प्रश्न पहा. 1857च्या उठावात सर्वप्रथम बलिदान कोणी दिले? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मंगल पांडे. 1857च्या उठावामध्ये सर्वप्रथम बलिदान कोणी दिले? मंगल पांडे यांनी. पुढील प्रश्न पहा. 0.24
भागिले 0.008 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, हा भागाकार आपल्याला करायचा आहे. तर पहा, काय करायचं आहे? 0.24 भागिले 0.008. विद्यार्थी मित्रांनो, अगोदर काय करायचं माहिती का? अगोदर फक्त 24 आणि 8 यांचा भागाकार करून घ्यायचा. नंतर जे काही दशांश चिन्ह आहे, त्यांचा नंतर काय करायचं ते नंतर पाहायचं. पहा, 24 भागिले 8 आधी हे करून घेऊ आपण. 8 एक 8, 8 दुणे 16 आणि 8 त्रिक 24. उत्तर काय आलं? 3 आलं. आता काय करायचं? जे काही दशांश चिन्ह आहे त्यांचा विचार करायचा. आता मला सांगा, 0.24 वरती दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती घरं आहेत? 2 घरं आहेत. म्हणजे अंशस्थानी. छेदस्थानी म्हणजे इथं दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती घरं आहेत? 1, 2 आणि 3 म्हणजे 3 घरं आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, अंशस्थानी 2 घरं आहेत आणि छेदस्थानी 3 घरं आहेत. म्हणजे छेदस्थानी एक घर काय आहे? एक्स्ट्रा आहे. छेदस्थानी एक घर एक्स्ट्रा आहे. म्हणून काय करायचं? जे काही आपलं उत्तर येईल त्या उत्तरावर एक शून्य देऊन टाकायचं. का दिला? तर छेदस्थानी एक घर एक्स्ट्रा आहे. म्हणून जे उत्तर येईल त्या उत्तरावर काय करायचं? एक शून्य देऊन टाकायचा. हे झालं आपलं उत्तर. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 30. काय उत्तर आहे? 30. लक्षात ठेवा. छेदस्थानी जर एखादा दशांश चिन्ह एक्स्ट्रा असेल, एखादा म्हणजे 1 असेल, 2 असेल, 3 असेल, तर तेवढे शून्य आलेल्या उत्तरावर ठेवून द्यायचे. ओके. आणि जर समजा अंशस्थानी एखादा दशांश चिन्ह वाढवा असेल, 2 असतील, 3 असतील, तर तेवढे काय करायचे? पॉइंट द्यायचे. ओके. लक्षात ठेवा. अंशस्थानी जास्त असतील तर पॉइंट द्यायचे आणि छेदस्थानी जास्त असतील तेवढे शून्य त्या उत्तरावर ठेवून द्यायचे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 30. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो? सर्वात उच्च प्रतीचा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अँथ्रासाइट. कोणता कोळसा? अँथ्रासाइट हा सर्वात उच्च प्रतीचा कोळसा मानला जातो. पुढे पहा, सालबर्डी गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे? सालबर्डी गरम पाण्याचा झरा आहे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावती जिल्ह्यामध्ये सालबर्डी गरम पाण्याचा झरा आहे. 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? काय म्हटलं आहे? अयोग्य आहे म्हणजे चुकीचा आहे. पहा, मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर. विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात का? तर बरोबर आहे. पहिला पर्याय बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, आद्य व्याकरणकर्ते दादोबा पांडुरंग तर्खडकर. विद्यार्थी मित्रांनो, आद्य व्याकरणकर्ते दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हणतात का? तर बरोबर आहे. तीनही पर्याय बरोबर आहे. आपल्याला विचारलं काय? कोणता पर्याय अयोग्य आहे म्हणजे चुकीचा आहे? तर सर्व पर्याय बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही. लक्षात ठेवा. लगेच वहीमध्ये लिहून ठेवा. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? विष्णू शास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात? कृष्णशास्त्री चिपळूणकर. आद्य व्याकरणकर्ते कोणाला म्हणतात? दादोबा पांडुरंग तर्खडकर. लक्षात ठेवा. ओके. या ठिकाणी आपलं उत्तर आहे यापैकी नाही. कारण आपल्याला कोणता पर्याय अयोग्य आहे, कोणता पर्याय चुकीचा आहे असं विचारलं आहे. सर्व पर्याय बरोबर आहेत. भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? पहा, पर्याय व्यवस्थित वाचा आणि उत्तर द्या. उत्तर तुमच्या मनामध्ये ठेवा. नंतर पुढे व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल तुमचं जे उत्तर आहे ते बरोबर आहे की चुकीचं आहे. भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? तर डॉल्फिन. कोणता डॉल्फिन? तर गंगा नदीमधील डॉल्फिन.
लक्षात ठेवा. ओके. कृष्णा कोयना संगम खालीलपैकी कोठे आहे? कृष्णा कोयना संगम. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कराड. कराड या ठिकाणी कृष्णा कोयना संगम आहे. विद्यार्थी मित्रांनो, ट्रिकवरनं कसं लक्षात ठेवायचं? आता पहा, कृष्णा क वरून सुरुवात आहे, कोयना क वरून सुरुवात आहे आणि कराड क वरून सुरुवात आहे. क क क असं लक्षात ठेवायचं. कृष्णा क, कोयना क, कराड क, म्हणजे क क क अशी सिरियल लक्षात ठेवायची. ओके, म्हणजे उत्तर आपलं लक्षात राहील. पुढील प्रश्न पहा. दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षरवृत्त कोणते? दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षरवृत्त कोणते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे विषुववृत्त. दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षरवृत्त कोणते? विषुववृत्त. पुढील प्रश्न पहा. मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे? प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. लगेच मला विचार करून उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 8. किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे? 8 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. पुढील प्रश्न पहा. राष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय शिक्षण दिन. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन. 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन. पुढील प्रश्न पहा. 0.049 भागिले 0.07 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, याच्या पहिले मी तुम्हाला 2 उदाहरणं समजून सांगितले. आता तुम्ही व्हिडिओ पॉज करा, उत्तर काढा, मला कमेंटमध्ये उत्तर सांगा. नंतर तुमचं उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे पुढे व्हिडिओ पहा. ओके. 0.49 भागिले 0.07 बरोबर किती? काय करायचं आहे? व्यवस्थित आपल्या सोयीनुसार असं लिहून घ्यायचं 0.049 भागिले 0.07. ओके. आता काय करायचं? पहिले 49 आणि 7चा भागाकार करून घ्यायचा. नंतर आपण त्या दशांश चिन्हांचं काय करायचं ते नंतर पाहू. मग 7 एक 7, 7 साती 49, उत्तर आलं किती? 7. आता काय करायचं? दशांश चिन्हाकडे बघायचं. अंशस्थानी किती आहे? तर पहा 1, 2 आणि 3 म्हणजे अंशस्थानी 3 दशांश चिन्ह आहे. छेदस्थानी किती आहे? तर पहा 1 आणि 2 छेदस्थानी 2 आहे. विद्यार्थी मित्रांनो, अंशस्थानी 3 आहे, छेदस्थानी 2 दशांश चिन्ह आहे. जास्त कुठं आहे? अंशस्थानी. कितीने जास्त आहे? 1 ने. कारण खाली 2 आणि वर 3 म्हणजे अंशस्थानी एक घर एक्स्ट्रा आहे. जर अंशस्थानी एक घर एक्स्ट्रा असेल तर काय करायचं आहे? जे आपलं उत्तर आलंय ना, ते काय करायचं? 1 पॉइंट सोडायचा आणि हे झालं आपलं उत्तर 0.7. योग्य उत्तर आहे 0.7. अंशस्थानी एक घर एक्स्ट्रा आलं म्हणून हा 7 हा जो काही आहे हा आपण सोडायचा. म्हणजे एक घर सोडायचं, इथे पॉइंट द्यायचा. उत्तर आलं 0.7. योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. मीराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मीराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वेट लिफ्टिंग. मीराबाई चानू वेट लिफ्टिंग. पुढे पहा. जागतिक पुस्तक दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक पुस्तक दिन केव्हा साजरा केला जातो? तर 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन 23 एप्रिल. पुढील प्रश्न पहा. शांती स्वरूप भटनागर पुरस्कार डॅश डॅश यासाठी दिला जातो. पर्याय वाचा, व्हिडिओ पॉज करा, उत्तर मनामध्ये ठेवा आणि तुमचं उत्तर चुकीचं आहे की बरोबर आहे पुढे पहा. शांती स्वरूप भटनागर पुरस्कार डॅश डॅश यासाठी दिला जातो. तर
विज्ञानामध्ये अद्वितीय योगदानाबद्दल विज्ञानामध्ये अद्वितीय योगदानाबद्दल शांती स्वरूप भटनागर पुरस्कार दिला जातो. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्राची मदर तेरेसा म्हणून कोणास ओळखले जाते? तुमच्यासाठी वेळ आहे 7 ते 8 सेकंद. महाराष्ट्राची मदर तेरेसा म्हणून कोणास ओळखले जाते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सिंधुताई सपकाळ यांना महाराष्ट्राची मदर तेरेसा म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न पहा. कुंतल या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. कुंतल. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे केस. कुंतल म्हणजे काय? केस. पुढील प्रश्न पहा. महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ आडनाव काय होते? हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ आडनाव काय होते? तर गोऱ्हे. काय आडनाव होतं? गोऱ्हे. पुढे पहा. भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 356 यामध्ये कशाची तरतूद आहे? कलम क्रमांक 356. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे काय असणार आहे उत्तर? राज्य आणीबाणी. कलम क्रमांक 356 राज्य आणीबाणी. पुढे पहा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जवळजवळ 25 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये एकदा नाही, दोनदा नाही, तर वारंवार रिपीट झालेले आहेत. तर या ठिकाणी जे प्रश्न आपण पाहिले आहेत ते सर्व प्रश्न तुम्ही तोंडीपाठ करून ठेवायचे आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.